नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोवर्धन शिंदेज नॉलेज ब्रिज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय नाविन्यपूर्ण अशी स्पर्धा परीक्षा अर्थात भारत टॅलेंट सर्च परीक्षा अर्थात BTS या परीक्षेचा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरीचा हा गणित विषयाचा 8वा घटक आज आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. 1 ते 100 अंक आणि त्यावरील क्रिया 1 ते 100 अंक आणि त्यावरील क्रिया यावर आधारित परीक्षेत येणारे प्रश्न कसे सोडवायचे हे पाहणार आहोत. अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि स्पष्टीकरणासह उत्तरे आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी भारत टॅलेंट सर्च परीक्षा काय आहे, कोणते विद्यार्थी त्या परीक्षेस पात्र आहेत, कोणकोणत्या भाषेमध्ये आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा केव्हा असते, फॉर्म केव्हा सुरू होतात, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भारत टॅलेंट सर्च परीक्षेविषयी सविस्तर माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा क्लास इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी BTS परीक्षेला अर्थात भारत टॅलेंट सर्च परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे आणि इतर विद्यार्थी सुद्धा हा क्लास करू शकतात. शालेय अभ्यासक्रमावर आधारित ज्या काही स्पर्धा परीक्षा इयत्ता दुसरीच्या स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी अत्यंत महत्त्वाचा क्लास हा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया आपण आपल्या या घटकाकडे. अतिशय सोप्या भाषेमध्ये हा घटक आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. ओके, थोडंसं पहा विद्यार्थी मित्रांनो, हा घटक 1 ते 100 अंक व त्यावरील क्रिया हा भारत टॅलेंट सर्च परीक्षेतील मार्गदर्शिका जी आहे त्या मार्गदर्शिकेतील आपण एक एक प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. काही विद्यार्थ्यांना पुस्तक प्राप्त झालेलं असेल तर त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये पाहायचंय आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही द्यायचंय. जसं की प्रश्न क्रमांक आणि योग्य पर्याय, जो पर्याय आहे तो पर्याय कमेंट बॉक्समध्ये. जर तुम्हाला जमत नसेल, अगदी लहान आहात तुम्ही, दुसरीचे विद्यार्थी आहात, तरी आपण आपल्या आई-वडिलांच्या मदतीने योग्य उत्तराची कमेंट आपल्याला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहे. आणि तेही जमत नसेल तर आपल्या वहीमध्ये प्रश्न क्रमांक लिहा आणि त्यापुढे पर्याय क्रमांक जो आहे उत्तराचा, योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. मी योग्य उत्तर सांगितल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे की चूक आहे, बरोबर असेल तर राईट करायचे, चूक असेल तर चूक करायचे प्रामाणिकपणे आणि ते दुरुस्त करून लिहायचं आहे. जेणेकरून आपल्याला कोणता प्रश्न समजला, कोणता समजला नाही, तो कसा सोडवायचा, परीक्षेमध्ये कशा पद्धतीने. पहा, स्पर्धा परीक्षा ही वेळेची मर्यादा असते आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवणारा विद्यार्थी परीक्षेमध्ये यशस्वी होतो. आणि म्हणून आपल्याला भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला या पद्धतीने सराव करावा लागणार आहे. तुम्ही जरी या अगोदर हे पुस्तक, या पुस्तकातील प्रश्न सोडवले असतील तरी पुन्हा एकदा हे प्रश्न पहा आणि यावर आधारित आपण शेवटी एक सराव चाचणी देणार आहोत. ती सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. ओके, हे प्रश्न आणि यावर आधारित काही प्रश्न आपण त्या चाचणीमध्ये देणार आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वेळ न घालता या घटकामध्ये काय शिकणार आहोत ते पहा. या घटकामध्ये 1 ते 100 अंक आपल्याला माहित आहे. 1 ते 100 अंक आणि या अंकात हे 100 अंकात अक्षरात, विस्तारित रूप, बेरीज, वजाबाकी, गुणाकार इत्यादी प्रश्न प्रकारावर आधारित आपण गणित या ठिकाणी पाहणार आहोत. पहा, 1 ते 100 अंकावर भरपूर क्रिया आहेत, परंतु आपण आज काय पाहणार आहोत? अंकात अक्षरात लेखन, त्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात. मला माहिती आहे तुम्हाला अंकात अक्षरात लिहिता येतं, परंतु परीक्षेच्या दृष्टीने आपण कधी विचार केला नसेल, तर मी या ठिकाणी आज सांगणार आहे. त्यानंतर विस्तारित रूप कसे सोडवायचे किंवा विस्तारित रूपावर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये कसे येतात
ते मी या ठिकाणी सांगणार आहे. बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार यावर आधारित शाब्दिक उदाहरणं सुद्धा आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला आता तुमच्या समोर आहे. प्रश्न पहिला काय आहे पहा, थोडंसं मोठं करतो आणि आणखीन एक सांगायचंय, की प्रश्न पहिला आणि त्यानंतर 4 पर्याय दिलेले आहेत आणि शेवटी या ठिकाणी तुम्हाला वर्तुळ दिलेले आहेत. 1, 2, 3, 4 म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 योग्य उत्तराचा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी रंगवायचा आहे. आतापासूनच गोल रंगवण्याचा सराव करत चला. विद्यार्थी मित्रांनो, मुख्य परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका वेगळी आणि उत्तरपत्रिका वेगळी, OMR शीट ही वेगळी दिलेली असते लक्षात ठेवा. उत्तरपत्रिका वेगळी असते आणि म्हणून उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला रंगवायचे आहे. योग्य उत्तर रंगवायचं आहे लक्षात ठेवा. चला तर आता पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न पहिला काय आहे? खालील पर्यायातील अयोग्य जोडी ओळखा. पहा, अयोग्य आणि योग्य या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा आहे. जे विद्यार्थी प्रश्न काळजीपूर्वक वाचतील त्यांचा प्रश्न कधीच चुकत नाही. लक्षात ठेवा. अयोग्य जोडी म्हणजेच काय हो? दुसऱ्या शब्दात चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. पर्याय 1 10 आणि ते अंकात लिहिलेले आहे 10. पर्याय 2 29, 29, 67 आणि पुढे आहे थोडंसं छोटं करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. पर्याय क्रमांक 4 आहे 62. विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंतचे अंक अंकात अक्षरात कसे लिहायचे हे तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तुमच्या पुस्तकात असेल. तुमच्याकडे वेगवेगळे पुस्तक आहेत. त्यामध्ये 1 ते 100 अंक अंकात अक्षरात कसे लिहायचे तुम्हाला माहीत असेल आणि म्हणून यावर आधारित प्रश्न कसा असतो ते पहा. अयोग्य जोडी ओळखायची आहे. सर्वांनाच माहिती आहे अंकात अक्षरात, परंतु चुकीची जोडी. आता पर्याय क्रमांक 1 10 ही बरोबर जोडी आहे का चुकीची आहे? बरोबर आहे. 29 म्हणजे हा आपला पर्याय होणार नाही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न काय आहे पहा. पर्याय 29 हे अक्षरात आणि अंकात आहे. म्हणजे अगोदर अक्षरात आहे, त्यानंतर अंकात आहे. म्हणजे ही जोडी बरोबर आहे. म्हणजे आपला हा पर्याय आहे का? नाही, हा पण पर्याय नाही. 67 आता पहा 67 5 दशक 7 एकक असं लिहितात का 67? नाही. तर 67 कसे लिहितात? 6 दशक 7 एकक 67. म्हणजे ही जोडी चुकीची आहे. 67 ही जोडी चुकीची आहे. 62 पर्याय क्रमांक 4 पहा. 4ही पर्याय वाचा. आपल्याला उत्तर सापडलं म्हणून लगेच पुढे पळू नका. कारण 100% आपलं अचूक उत्तर येण्यासाठी 4ही पर्याय काळजीपूर्वक वाचले पाहिजेत. 62 6 दशक 2 एकक म्हणजे ही जोडी बरोबर आहे आणि म्हणून चुकीची जोडी कोणती आहे? 67 आणि 5 दशक 7 एकक म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून मी इथं टिक करत आहे पर्यायावर. परंतु तुम्हाला इथं टिक न करता, राईट न करता तुम्हाला या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत, जे गोल दिलेले आहेत, त्या ठिकाणी रंगवायचं आहे. थोडंसं मी मोठं करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 3 या वर्तुळाला आता मी या ठिकाणी हाताने हे करत आहे, परंतु तुम्ही व्यवस्थित गोल रंगवायचा आहे. त्या वर्तुळाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. माझं गेलं असेल ठीक आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने प्रश्न आपण आता वेगाने घेऊया. तुम्हाला लक्षात आलं असेल 4 पर्याय दिलेले आहेत. प्रश्न ज्यांनी काळजीपूर्वक वाचलाय त्यांचं उत्तर चुकणार नाही. आता थोडंसं मोठं करूया परत. प्रश्न दुसरा. योग्य जोडी शोधून लिही. पहा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय 1 7 दशक अधिक 5 एकक बरोबर 57. 9 दशक अधिक 7 एकक बरोबर 96. 4 दशक अधिक 8 एकक बरोबर 58. 6 दशक अधिक 3 एकक बरोबर 63. आता योग्य जोडी शोधून लिहा म्हटले का अयोग्य जोडी शोधून लिहा म्हटलेलं आहे? योग्य जोडी अर्थात काय आहे हो? एकच पर्याय योग्य आहे. इतर 3 पर्याय अयोग्य आहेत म्हणजे चुकीचे आहेत. तर योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे. तो पहा एकेका पर्यायाकडे जाऊया आपण. पर्याय 1 काय आहे? 7 दशक 5 एकक. 7 दशक म्हणजे किती? 70 आणि 5 एकक म्हणजे किती? 5. 70 आणि 5 किती झाले? 75. इथं 7 दशक 5 एकक. इथं 75 आहे का हो? नाही. हे 57 आहे. म्हणजे हा पर्याय होणार नाही. या पद्धतीने कट पद्धतीने जा म्हणजे आपलं उत्तर 100% बरोबर येईल आणि खात्री असेल आपल्याला समाधान मिळेल.
पर्याय क्रमांक 2 काय आहे पहा. 9.7 9 म्हणजे किती? 90 आणि 7 म्हणजे किती? 7. 9.7 म्हणजेच 97. म्हणजे 9.7 इथं आहे. पहा, एक मिनिट थोडंसं छोटं करतो. 9.7 97 पाहिजे, परंतु इथं आहे किती? 96. म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. हा पण पर्याय होणार नाही. पुढचा पर्यायाकडे जाऊया आपण. 4.8 4 म्हणजे 40 आणि 8 म्हणजे 8. 40 आणि 8 48. म्हणजे योग्य उत्तर आहे का हे? चुकीचं आहे. म्हणजे 58 आहे. आपल्याला 48 पाहिजे. म्हणजे काय? तर हा पर्याय सुद्धा योग्य नाही. आता शेवटचा पर्याय पाहूया. 6 अधिक 3 6 म्हणजे 60 आणि 3 60 आणि 3 63. म्हणजे हा पर्याय अगदी बरोबर आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपलं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. पहा विद्यार्थी मित्रांनो. ओके. प्रश्न पुढचा पाहूया आपण आता. माझा व्हिडिओ दिसत असेल किंवा नसेल, आता फक्त प्रश्नाकडे काळजीपूर्वक लक्ष देऊया आपण. प्रश्न तिसरा वाचूया आपण. प्रश्न तिसरा काय आहे? थोडंसं छोटं करतो. ओके. 74 अक्षरात कसे लिहिशील? पहा, आपल्याला किती लिहायचं आहे? 74. आपल्याला सर्वांना दिसत असेल व्यवस्थित, त्यामुळे हा 74 अक्षरात कशी लिहिशील? आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अक्षरात एक पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. हे चारही पर्याय आपण वाचले असतील आणि योग्य उत्तर काय आहे हे पहा. 74 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे चुकीचं आहे, कारण इथं 71 आहे. आपल्याला पाहिजे काय पाहिजे हे लक्षात ठेवा. 74 पाहिजे, इथं आहे 72, म्हणजे हा पर्याय होऊ शकणार नाही. 74 पाहिजे, इथं आहे 70, म्हणजे हा पर्याय होणार नाही. आणि इथं आहे 74, म्हणजेच योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला, बरेच विद्यार्थी कमेंट करत आहेत. कोणी आई वडिलांच्या मदतीने, बहीण भावाच्या मोठ्या मदतीने करत आहे, कमेंट करत आहेत. छान, व्हेरी गुड. मी कोणाचे नाव घेणार नाही, परंतु तुमच्या कमेंट मला दिसत आहेत, त्या रेकॉर्ड होत आहेत. ओके, व्हेरी गुड. सर्वांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, प्रश्न क्रमांक 4. पहा विद्यार्थी मित्रांनो, डॅश डॅश दिलेले आहे, तर रिकाम्या जागा. दशक 9 एकक बरोबर 99. म्हणजे किती दशक 9 एकक 99. लक्षात ठेवा, 99 ही संख्या. ओके, 99 आपल्याला पाहिजे. तर किती दशक मध्ये 9 एकक मिळवले तर 99 येतं? आपल्याला माहिती आहे 1 दशक म्हणजे किती हो? 1 दशक म्हणजे 10. 2 दशक म्हणजे 20. तर किती दशक मध्ये 9 एकक मिळवले तर 99 होतं? पर्याय एक पर्यायाकडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 1 8, पर्याय क्रमांक 2 7, पर्याय क्रमांक 3 6, पर्याय क्रमांक 4 9. आता 8 दशक म्हणजे 80 आणि 9 एकक, याच्यामध्ये 9 एकक मिळवूया आपण. किती होतं? 89 होतं. म्हणजे आपल्याला पाहिजे किती? 99 पाहिजे. म्हणजे हा पर्याय होऊ शकत नाही. ओके, पुढच्या पर्यायाकडे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 2 कडे. 7 दशक. 7 दशक आणि 9 एकक म्हणजे 99 होतं का हो? नाही. 9 9 आणि 0 9, 79 होतं. म्हणजे 99 होत नाही. म्हणजे हा पण पर्याय होत नाही. पुढे जाऊया आपण. पर्याय क्रमांक 6. 6 दशक आणि 9 एकक म्हणजे 99 होतं का? नाही. हे 69 होतं. ओके, म्हणून हा पण पर्याय होत नाही. तर 9 दशक शेवटचा पर्याय पाहूया. 9 दशक म्हणजे किती? 90 आणि 9 एकक मिळवायचे आपल्याला याच्यामध्ये. 90 आणि 9 99. म्हणजे आपल्याला योग्य उत्तर काय पाहिजे? 99. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलेलं आहे, त्यांचं खूप खूप अभिनंदन. पुढचा प्रश्न तुमच्या समोर, प्रश्न क्रमांक 5. पाटेवाडी ते कोरेगाव. पहा, पाटेवाडी ते कोरेगाव कोरेगावला जाण्यासाठी प्रत्येकी, पहा प्रश्न काळजीपूर्वक वाचा, प्रत्येकी 15 रुपये बस भाडे असेल. म्हणजे प्रत्येकी म्हणजे एका प्रवाशाला. तर शंभू अन
त्याचे 3 मित्र यांना किती रुपये द्यावे लागतील? पहा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. प्रत्येकी म्हणजे एका विद्यार्थ्याला एका प्रवाशाला सॉरी प्रत्येकी ₹15 आहे. प्रवाशाला किती आहेत? भाडं ₹15 आणि एकूण किती जण आहेत? शंभू एक आहे आणि त्याचे 3 मित्र असे एकूण किती झाले? 4 जण झाले आणि म्हणून पहा, एका वस्तूची किंमत दिली आहे किंवा एका प्रवाशाची भाडं दिलेलं आहे आणि अनेकाचं काढायचं आहे. लक्षात ठेवा. तर काय करतो आपण? गुणाकार करतो. ₹15 भाडं आहे आणि 4 प्रवासी आहेत. बरेच विद्यार्थी 3 प्रवासी आहेत म्हणून 3 ने गुणतात आणि म्हणून त्यांचं उत्तर चुकतं आणि म्हणून 4 प्रवासी आहेत. शंभू आणि त्याचे 3 मित्र आणि म्हणून 15 चोक 60. ₹60 भाडे त्यांना द्यावे लागेल आणि योग्य उत्तर कुठे आहे पहा. पर्याय 1 मध्ये आहे का? नाही. 2 मध्ये आहे. 3 मध्ये ₹45 आहे. 4 मध्ये ₹55 आहे आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. चला थोडंसं वेगाने घेऊया कारण जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी वेळामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न आईने दिलेल्या पहा, आईने ₹100 दिलेले आहे. आईने दिलेल्या थोडंसं हां. आईने दिलेल्या ₹100 संघराजने ₹30 ची केळी लक्षात ठेवा. काय-काय आणलं त्याने? ₹30 ची केळी, ₹25 ची सफरचंद, ₹10 चे चिकू घेतले तर संघराजकडे किती रुपये शिल्लक राहिले? पहा, आईने त्याला ₹100 दिले होते. किती रुपये दिले होते? ₹100. परंतु त्याने काय-काय घेतलं? ₹30 काय-काय घेतलं त्याची बेरीज करा अगोदर. पर्याय क्रमांक 1 सॉरी ₹30 ची केळी घेतली, ₹25 ची सफरचंद घेतली आणि ₹10 चे चिकू घेतले. म्हणजे या 3 वस्तूंची बेरीज करा. 5 मध्ये 0 मध्ये 5 मिसळे 5 आणि 0 मध्ये 5 म्हणजे 5 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. ₹65. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं पर्याय बऱ्याच विद्यार्थ्यांना 65 दिसत असेल. लक्षात ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 उत्तर केलेलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, त्याने घेतलेल्या वस्तूंची किंमत 65 झाली. परंतु आईने किती रुपये दिलेले आहेत? ₹100 दिलेले आहेत आणि त्याने ₹65 फळे खरेदी केली आणि म्हणून त्याच्याकडे संघराजकडे किती रुपये शिल्लक राहिले? शिल्लक राहिले, काढून टाकले, वजा केले, उरले अशा पद्धतीचे जेव्हा शब्द असतात, तेव्हा आपल्याला वजाबाकी करायची असते. आता 100तून 65 वजा करा. तुम्हाला वजाबाकी येत असेलच. शून्यामधनं 5 जात नाही म्हणजे 0 एकक मधून 5 एकक जात नाही. म्हणून आपण एक काय करतो, दशकचा उसना घेतो. बघा आता इथं एकककडे किती झाले? 10 एकक झाले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. आता इकडे लक्षात ठेवा, या दशककडे किती राहिले होते हो? सॉरी, दशककडे पण 0 होते. शतककडे गेला तो. शतकने काय केलं? 1 शतक इकडे दिला दशककडे म्हणजे इथे 100 झाले. मग या दशकने परत 1 इकडे दिला 10 झाले. 10 एकक झाले. 10 मधून 5 गेले, 5 राहिले. आता इथं एककला दिल्यामुळे इथं त्याच्याकडे 9 दशक राहिले आणि म्हणून 9 मधून 6 गेले 3 आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो ₹35 शिल्लक राहिले. पर्याय कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. चला माझं पण कधी-कधी शिकवताना एखाद्या वेळेस मागे-पुढे होत असेल, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. प्रश्न 7वा काय आहे? एका बसमध्ये तुम्हाला सर्वांना क्लिअर दिसत आहे? ओके. दिसत नसेल तर मला तसं सांगा. एका बसमध्ये 12 प्रवासी आहेत. पहा कधी-कधी अक्षरात, अंकात दिलं जातं. लक्षात ठेवा. आपल्याला लक्षात येऊ नये म्हणून. आपल्याला फसवण्यासाठी काही प्रश्न असतात. एका प्रवाशाकडे एका बसमध्ये किती प्रवासी आहेत? 12 प्रवासी आहेत. एका प्रवाशाचे भाडे ₹8 आहे. तर 12 प्रवाशांचे किती रुपये भाडे होईल? पहा खूप सोपा प्रश्न आहे. एका बसमध्ये प्रवासी किती आहेत? 12 आहेत आणि एका एका प्रवाशाचं भाडं किती रुपये आहे? ₹8 आहे. तर अशा 12 प्रवाशांचं मग भाडं किती? एकच प्रश्न परंतु तो थोडासा फिरवून विचारलाय. तर 12 आणि 8चा गुणाकार 12 8 96 तुम्हाला पाढेपाठ असतीलच. तर ₹96 भाडे होईल. किती रुपये भाडे होईल?
कुठे आहे पहा, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे का? पर्याय क्रमांक 1 मध्ये 96 आहे, 2 मध्ये 92 आहे, 3 मध्ये 80 आहे, 4 मध्ये 90 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अगदी बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी याच ठिकाणी प्रश्नाचं स्पष्टीकरण देत आहे. तुम्हाला दिसत असेल. ओके. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. 56 ही संख्या अक्षरात कशी लिहिशील? किती सोपा प्रश्न आहे. 56 ही संख्या अक्षरात लिहायचंय. पर्याय क्रमांक 1 इथे आहे 50, म्हणजे हे 56 चुकीचं आहे, पर्याय चुकीचा आहे. आपल्याला इथं आहे 52 पर्याय क्रमांक 2 ला, म्हणजे आपला हा पर्याय पण चुकीचा आहे. 60 आहे इथं, आपल्याला पाहिजे 56, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे आणि इथं आहे 56. सोपा प्रश्न, परंतु सोपे प्रश्न हुशार विद्यार्थी चुकतात, लक्षात ठेवा. कारण घाई करतात. ओके. चला, सर्वांचं अभिनंदन. इथे तुम्हाला काय दिसत असेल पहा, BTS परीक्षेचा या पेज नंबरवरचे हे प्रश्न आहे. तुमच्या पुढे पुस्तक असेल तर ते पुस्तक उघडा. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वर्तुळ रंगवू शकता किंवा इथं वहीमध्ये सुद्धा प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहू शकता आणि कमेंटमध्ये सुद्धा करा. चला विद्यार्थी मित्रांनो, हा पेज कोरा ठेवला होता मी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण आता. प्रश्न क्रमांक 9वा. गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. आता पहा, पर्याय 1 7+7, 2 1 दशक 4 एकक, 3 पर्याय क्रमांक 3 14+0 आणि पर्याय क्रमांक 4 15-2. योग्य उत्तर आपल्याला निवडायचंय गटात न बसणारा. तर काय करावं लागेल? 7 पर्याय 1 कडे जाऊया आपण. 7+7 म्हणजे किती? 14. 7+7 म्हणजे 14. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 कडे जाऊया. 1 दशक म्हणजे 10 आणि 4 एकक म्हणजे 10, 1 दशक आणि 4 एकक, याचं उत्तर येतं 14. त्यानंतर 14 मध्ये 0 मिसळलं, उत्तर येतं 14. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, 15 मधून 2 गेले, 13. 13 आणि 2 15. तर गटात न बसणारा पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 चं उत्तर 14 आहे, 2 चं उत्तर 14 आहे, 3 चं उत्तर 14 आहे, परंतु 4 चं उत्तर 13 आहे आणि म्हणून गटात न बसणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, प्रश्न 10वा. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. आता परत पुन्हा एकदा पहा, योग्य आहे का अयोग्य आहे याकडे नीट लक्ष द्या. ओके. तुम्ही लहान लहान विद्यार्थी कोणत्या चुका करतात, हुशार विद्यार्थी विशेषतः कोणत्या चुका करतात, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगणार आहे. योग्य जोडी ओळखायचं आपल्याला. पर्याय 1 21, पर्याय 2 इथं 60 आहे, त्याचा अक्षरात लिहिलेला आहे 50, पर्याय क्रमांक 3 मध्ये 79 इथं 19 लिहिलेलं आहे आणि पर्याय क्रमांक 4 अंकात अक्षरात दिलेला आहे पहा 91 आणि इथं आहे 90. तर योग्य जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 21 हे बरोबर आहे. अंकात अक्षरात 21 चं अक्षरात कसं लिहिलं जातं? 21. पर्याय क्रमांक 2 मध्ये 60 कसं लिहिलं जातं सर्वांना माहिती आहे. 60, परंतु हे इथं 50 आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. 79 इथं आहे 19. योग्य उत्तर अक्षरात कसं लिहिलं जातं? 79 सॉरी. हां, 79 असं लिहिलं जातं. बरोबर आहे. 91 इथं आहे 90 आणि म्हणजेच हे 3 पर्याय चुकीचे आहेत, अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. 85 अक्षरात कसे लिहिशील? तर थोडंसं वेगाने लिहूया आपण. 85 हे आपल्याला अक्षरात लिहायचं आहे. पर्याय 1 60 आहे, म्हणजे हा पर्याय होणार नाही. पर्याय क्रमांक 2 85 हे अक्षरात बरोबर आहे, परंतु इतर 3 उरलेले 2 पर्याय पण वाचा. 90 आहे पर्याय क्रमांक 3 ला, आपल्याला पाहिजे 85. पर्याय क्रमांक 4 8 व 5, म्हणजे काही विद्यार्थी 8 व 5 पण लिहितात. 8 आणि 5 असं दिसत आहे म्हणून. परंतु अक्षरात योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 85. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न 12वा. रामनगर येथे जाण्यासाठी प्रत्येकी 20 रुपये रेल्वे भाडे असेल. पहा, प्रत्येकी म्हणजे एका प्रवाशाला रेल्वेने जाण्यासाठी 20 रुपये आहे. तर सौमित्र आणि त्याचे 5 मित्र यांना किती रुपये द्यावे लागतील? पहा, एका एका प्रवाशाला भाडं किती आहे? प्रत्येकी म्हणजे एकाला 20 रुपये आहे. आणि किती जण आहेत? सौमित्र आणि त्याचे 5 मित्र, म्हणजे एकूण 6 जण झाले, लक्षात ठेवा.
एकाची किंमत माहीत आहे, अनेकाची किंमत काढण्यासाठी गुणाकार करायचा. म्हणजे एका प्रवाशाला ₹20, एकूण प्रवासी 6 वी 600 6 दुनी 12 म्हणजे ₹120 भाडे द्यावे लागेल. 1 मिनिट. ₹120 कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 1 मध्ये 200 आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये 120 आहे. 120 पाहिजे आपल्याला, म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न पुढचा. वैभवकडे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी ₹200 आहेत. लक्षात ठेवा, अक्षरात दिलेलं आहे. काही विद्यार्थ्यांना दिसत नाही. ओके. का दिसत नाही? तर आपल्याला अंक दिसतात पटकन, अक्षराकडे आपण लक्ष देत नाही. इथं प्रश्न सोडवताना असा अंडरलाईन करत चला, अधोरेखित करत चला. आपल्या वैभवकडे किती रुपये आहेत? ₹200. त्यापैकी त्याने प्रति ₹50 किमतीच्या 2 वह्या. पहा, थोडासा प्रश्न फिरवून विचारला की आपण गोंधळून जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला अतिशय काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. त्याच्याकडे आहेत ₹200. 1 मिनिट. किती रुपये आहेत त्याच्याकडे? हे ₹200 आहेत, लक्षात ठेवा फक्त. त्याने प्रत्येकी ₹50 किमतीच्या 2 वह्या घेतल्या. म्हणजे वह्यांची किंमत किती झाली हो? ठीक आहे, आपण अगोदर प्रश्नच वाचला नाही पूर्ण. प्रश्न वाचूया. त्याने प्रति ₹50 किमतीच्या 2 वह्या, ₹10 एक पेन व प्रति ₹40 किमतीचे 2 रजिस्टर खरेदी केले, तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले? चला, योग्य उत्तर तुम्ही कमेंटमध्ये करू शकता. चला, काय करायचं? तुम्हाला जर माहित असेल तर क्रिया करा आणि पटकन उत्तर कमेंटमध्ये टाकत चला. पहा, बरेच विद्यार्थी खूप छान कमेंट करत आहेत. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला योग्य उत्तर येत असेल तर ठीक, चुकलं तर हरकत नाही. चुकलं तर कोणी तुम्हाला शिक्षा करणार नाही. ओके. पहा, आता मी त्याचं स्पष्टीकरण पण सांगतो आणि योग्य उत्तर सुद्धा सांगणार आहे. पहा, वैभवकडे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी किती रुपये आहेत? त्याच्याकडे आहेत ₹200. किती रुपये आहेत? त्या ₹200मध्येच त्याला काय करायचं ते करायचंय. ओके. त्यापैकी त्याने ₹50 किमतीच्या 2 वह्या घेतल्या. म्हणजे वह्यांची किंमत किती झाली हो? ₹100. त्यानंतर ₹10 एक पेन घेतला आणि ₹40 किमतीचे 2 रजिस्टर घेतले. म्हणजे रजिस्टरची किंमत किती झाली? ₹80. ओके. आणि एकूण खरेदी किती केली त्याने? 100, 10 आणि 80 म्हणजे ₹190 ची खरेदी केली. किती रुपयाची खरेदी केली? ₹190 ची खरेदी केली. आता पहा, ₹190 बेरीज आल्याबरोबर खूप सारे विद्यार्थी काय करतात? कुठे आहे ₹190? पर्याय क्रमांक 4 ला राईट करतात. आणि अतिघाई संकटात नेई. विद्यार्थी मित्रांनो, एक गुण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये खूप सारे विद्यार्थी वेगवेगळ्या टूरसाठी सिलेक्ट होत आहेत. आता मी त्याबद्दल सांगणार नाही इथे. ओके. तर एक गुण खूप महत्वाचा असतो. एका गुणावर 4 विद्यार्थी येत आहेत आणि म्हणून एकही प्रश्न चुकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची. तर ₹190 किमतीच्या वस्तू त्याने खरेदी केल्या. तर त्याच्याकडे शिल्लक किती रुपये राहिले? एकूण किती रुपये होते हो त्याच्याकडे? ₹200 होते. किती रुपये होते? थोडंसं वर लिहितो. हे दिसत असेल आपल्याला. ₹200 होते त्याच्याकडे आणि ₹190 च्या वस्तू त्याने खरेदी केल्या. म्हणजे किती रुपये शिल्लक राहिले? फक्त ₹10 शिल्लक राहिले. आता हे वजाबाकी कशी केली? हे तुम्हाला वजाबाकी येते म्हणून मी इथे करून दाखवणार नाही. तर योग्य उत्तर काय आहे? ₹110 आहे का? नाही. ₹90 नाही. तर ₹10 किती रुपये शिल्लक राहिले विचारलेलं आहे. ₹10 शिल्लक राहिले, ₹190 शिल्लक राहिलेले नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. प्रश्न 14वा. गटात न बसणारी संख्या ओळखा. आता पहा, परत खूप छान प्रश्न. यापूर्वी एक प्रश्न अशा पद्धतीचा झालेला आहे. पर्याय 1 12+2, पर्याय 2 1.4 एकक, पर्याय क्रमांक 3 16-2 आणि पर्याय क्रमांक 4 10+2. योग्य उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक, आपलं नाव, प्रश्न क्रमांक, पर्याय क्रमांक असं टाका, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या कमेंट रेकॉर्ड
होतील. पहा, योग्य उत्तर मी सांगणार आहे, त्याचं स्पष्टीकरण पण देणार आहे. गटात बसणारे का न बसणारी हो? हे खूप महत्वाचं आहे. न बसणारी. पहा, 12 अधिक 2 योग्य उत्तर आहे. 12 अधिक 2 चं उत्तर काय येईल? 14. 1 दशक 4 एकक. 1 दशक म्हणजे 10, 4 एकक. 1 दशक आणि 4 एकक उत्तर 14 येतं. 16 वजा 2, 16 मधून 2 गेले 14. 10 अधिक 2 12. पहा, पर्याय क्रमांक 1 चं उत्तर 14 आहे. 2 मध्ये 2 14 आहे. 3 चं उत्तर 14 आहे. परंतु 4 चं उत्तर 12 आहे. आणि म्हणून गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 4 आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निवडलं, त्यांचं अभिनंदन. ओके. खूप सारे विद्यार्थी पण खूप लवकर उत्तर देत आहेत, कमेंट करत आहेत. परंतु उत्तर कसं आलं हे लक्षात ठेवा. सॉरी. चला पुढे. गटात न बसणारी संख्या परत एकदा त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 50 अधिक 4. पर्याय क्रमांक 2 60 वजा 6. पर्याय क्रमांक 3 52 अधिक 0 आणि पर्याय क्रमांक 4 54 अधिक 0. ओके. योग्य उत्तर आपल्याला निवडायचे. चला, व्हेरी गुड. बरेच विद्यार्थी छान कमेंट करत आहेत. मी कोणाचे नाव घेणार नाही, परंतु तुमच्या कमेंट मला दिसत आहेत. कमेंट रेकॉर्ड पण होत आहेत. व्हेरी गुड. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उत्तराकडे जाऊया. योग्य उत्तर निवडूया. गटात न बसणारी संख्या पर्याय 1 मध्ये पहा 50 अधिक 4 म्हणजेच काय? 54. पर्याय क्रमांक 2 मध्ये 60 वजा 6. 60 मधून 6 गेले 54. पर्याय क्रमांक 3 मध्ये 52 अधिक 0 उत्तर किती येतं? 52. आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये 54 अधिक 0 54 मध्ये 0 मिसळले म्हणजेच उत्तर 54. कोणता गटात न बसणारी संख्या कोणती आहे मग? पर्याय क्रमांक 3 52. आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. बस स्टँडवरून घरी जाण्यासाठी, आता आपण बस स्टँडवरून घरी जातो. प्रत्येकी 20 रुपये रिक्षा भाडे लागते. प्रत्येकी. प्रत्येकी हा शब्द खूप महत्वाचा आहे मित्रांनो. प्रत्येकी म्हणजे एकाला. प्रत्येकी म्हणजे काय? प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येकाला एकाला. रोहन आणि त्याचे 3 मित्र यांना बस स्टँडवरून घरी जाण्यासाठी किती रुपये रिक्षा भाडे द्यावे लागेल? खूप सोपा प्रश्न आणि खूप महत्वाचा पण आहे. पहा, पर्याय क्रमांक 1 50 रुपये, 2 80 रुपये, 3 70 रुपये आणि 4 100 रुपये. किती रुपये भाडे लागेल? कोणाचं उत्तर आलं? व्हेरी गुड. बरेच विद्यार्थी खूप छान कमेंट करत आहेत. योग्य उत्तर मी सांगणार आहेच. एका व्यक्तीला, एका प्रवाशाला किती रुपये भाडे आहे? 20 रुपये. आणि एकूण मित्र किती आहेत? 3 मित्र. परंतु त्याने स्वतःला सोडलं. रोहन आणि त्याचे 3 मित्र आणि म्हणून 3 आणि 1 4. 4 प्रवासी झाले. एकाची किंमत माहीत आहे, अनेकाची किंमत काढायची आहे, तेव्हा आपण गुणाकार करतो. आणि म्हणून 20 चोक 80. पाडापाड नसेल तर 4 0 0 4 दोन्ही 8. 80 रुपये भाडे द्यावे लागेल. पर्याय कुठे आहे पहा. पर्याय 1 मध्ये 50 रुपये आहे. पर्याय क्रमांक 2 मध्ये 80 रुपये आहे. 3 मध्ये 70 रुपये आहे. 4 मध्ये 100 रुपये आहे. आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. चला पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या समोर. थोडंसं ब्लर दिसत असेल तर तुमच्या व्हिडिओची क्वालिटी वाढवा. प्रश्न 17 कडे जाऊया आपण. एकक संख्येकडून दशक संख्येकडे जाताना कोणता बदल होतो? आता एकक दशक सर्वांनाच माहिती आहे. पण बदल काय होतो पहा. या अशा पद्धतीचा प्रश्न तुम्ही यापूर्वी कधीही पाहिलेला नसेल. पहा, पर्याय 1 3 अंकी संख्या तयार होते. पर्याय क्रमांक 2 कोणताच बदल होत नाही. पर्याय क्रमांक 3 2 अंकी संख्या तयार होते आणि पर्याय क्रमांक 4 सांगता येत नाही. अशा पद्धतीचे 4 पर्याय आहेत. योग्य उत्तर कमेंटमध्ये टाइप करा. तुमचं नाव, प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक असं कमेंटमध्ये टाइप करा. कमेंट करता येत नसेल तर तुमच्या वहीमध्ये प्रश्न क्रमांकाच्या पुढे, जसं की प्रश्न क्रमांक 17 आणि त्यापुढे पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 4 जे काही पर्याय आहेत ते गोल करा आणि ते रंगवा. ओके. योग्य उत्तर आपल्याला रंगवायचंय. पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर पाहूया. दशक एकक कडून दशककडे. आपल्याला माहिती आहे हे एकक असतं.
त्यानंतर इकडे दशक असतं. एकक कडून दशक कडे. ओके. एकक कडून आपल्याला दशक कडे जायचं आहे. तेव्हा काय बदल होतो? कोणता बदल होतो? पहा, समजा एककच्या ठिकाणी 5 आहे आणि दशकच्या ठिकाणी 4 आहे. काय तयार झालं? 45 म्हणजेच 3 अंकी संख्या तयार झाली का? नाही. कोणताच बदल होतो का? होत नाही का? चुकीचं आहे. 2 अंकी संख्या तयार झाली का? एकक, दशक म्हणजे 1, 2. हे 2 अंकी संख्या तयार झाली का? होय. सांगता येत नाही का? हा पर्याय पण चुकीचा आहे. आणि म्हणून योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्यासमोर. प्रश्न 18वा. ओके. गटात न बसणारा पर्याय ओळखायचा आहे. पहा, परत खूप छान प्रश्न, परंतु थोडासा वेगळा आहे. काठिण्य पातळी थोडीशी अधिक आहे. पहा, 20 पर्याय क्रमांक 1 20 अधिक 4, 2 2 दशक 4 एकक, 3 3 दशक 6 एकक, 4 4 दशक 2 एकक. योग्य उत्तर निवडायचंय. चला लवकर कमेंट करत चला. हळूहळू तुम्हाला सुद्धा कमेंट करता येतील. आपल्या आई-वडिलांना विचारत चला. उत्तर देत चला. पहा, जे विद्यार्थी माझ्या सोबत आहेत, माझा व्हिडिओ दिसत असेल, माझा चेहरा दिसो अथवा न दिसो, ओके. परंतु जे विद्यार्थी माझ्या सोबत आहेत, त्यांचे शंका ज्या आहेत त्या दूर होणार आहेत आणि 100% गुण मिळणार आहेत. योग्य उत्तर पहा, गटात न बसणारा पर्याय. पर्याय 1 20 अधिक 4 म्हणजे किती येईल? याचं उत्तर 20 आणि 4 24. 2 दशक 4 एकक, 2 दशक म्हणजे 20 आणि 4 एकक, 20 मध्ये 4 मिळवले किती होतात? 24. 3 दशक 6 एकक, आता 3 दशक म्हणजे 30 आणि वजा आहे इथं, वजा म्हणजे काढून टाकायचंय. 30 मधून 6 गेले 24. ओके. आणि म्हणून याचं उत्तर पण काय येईल? 24. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 4 दशक 2 एकक, 4 दशक म्हणजे 40 आणि 2 एकक म्हणजे 42. पहा, मग गटात न बसणारा पर्याय कोणता असेल? 42. म्हणजेच योग्य उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19वा. थोडं मोठं करतो, तुम्हाला दिसेल. प्रश्न 19वा. खालीलपैकी अयोग्य जोडी, अयोग्य म्हणजेच चुकीची, अयोग्य म्हणजेच काय हो? चुकीची जोडी ओळखायचं आपल्याला. पर्याय 1 50. पहा, इथं अंकात आहे, इथे अक्षरात आहे. ही जोडी अयोग्य आहे का योग्य आहे? पहा, योग्य आहे. आपल्याला अयोग्य जोडी ओळखायचं आहे. 64 हे अक्षरात 64 योग्य आहे, बरोबर आहे. 82 आणि हे अक्षरात लिहिलेले 28 म्हणजे सापडला आपल्याला अयोग्य जोडी, चुकीची जोडी सापडली. इथे आहे 62 आणि अक्षरात पण 62, हे पण बरोबर आहे. म्हणजेच चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक 3 आणि म्हणून योग्य उत्तर काय असेल आपलं? पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. प्रश्न 20वा. 5 दशक 4 एकक म्हणजेच, आता 5 दशक 4 एकक म्हणजे किती? 5 दशक 4 एकक 54. व्हेरी गुड. आलं उत्तर. लगेच राईट करायचं का? नाही. इथेच विद्यार्थी चुकतात आणि म्हणून काळजीपूर्वक लक्ष द्या. 4ही पर्याय वाचूया अगोदर आणि मग नंतर आपलं उत्तर निश्चित करूया. 5 दशक 4 एकक, 5 दशक 4 एकक हे आहे, बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 5 दशक 50 अधिक 4 म्हणजे 5 दशक आहे 4 एकक. म्हणजे याचं पण उत्तर किती येतं? 54. याचं तर उत्तर 54 आहेच ऑलरेडी. पर्याय 1 व 2 बरोबर. पहा, पर्याय 1 बरोबर आहे आणि पर्याय 2 पण बरोबर आहे. मग 2-2 पर्यायांना रंगवायचं का आपण? नाही. तर हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत असं कुठं सांगितलेलं आहे? पर्याय 3 ला सांगितलेलं आहे. आणि पर्याय 4 कडे पण जाऊया. 4 दशक 5 एकक म्हणजे 45 आहे. आपल्याला 5 दशक 4 एकक 54 पाहिजे. इथे आहे 45. 54 होतं का हे? नाही. आणि म्हणून हा पर्याय होत नाही. आता पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे 2-2 उत्तरं पण आपल्याला उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांकाच्या पुढे वर्तुळाला रंगवता येत नाहीत. 2-2 पर्याय रंगवता येत नाहीत. आणि म्हणून या 1 आणि 2 पर्याय असं लिहिलेले कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 ला लिहिलेलं आहे आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीचे प्रश्न, फसवे प्रश्न लक्षात ठेवा मित्रांनो. पुढे अशा पद्धतीचे प्रश्न आपण घेणार आहोत. पुढे जाऊया.
शंभरातून प्रश्न 21वा शंभरातून किती वजा करावेत? म्हणजे उत्तर 9 दशक येईल. खूप महत्वाचा प्रश्न आहे. काठिण्य पातळी थोडीशी अधिक असलेला प्रश्न आहे. शंभरातून किती वजा करावे म्हणजे 9 दशक. पर्याय ए 1 10 एकक, पर्याय 2 1 दशक, पर्याय 3 पर्याय 1 व 2 बरोबर आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. सोपा प्रश्न आहे पहा, खूप महत्वाचा आहे. अशा पद्धतीचे प्रश्न 100 आहे. आपल्याकडे किती आहेत? 100 आणि किती वजा करायचे आहेत? किती वजा करायचे आहेत माहिती नाही, परंतु उत्तर किती येत आहे? 9 दशक. 9 दशक म्हणजे 90. 9 दशक म्हणजे काय? 90. अर्थात 90 मध्ये किती मिळवले तर 100 येईल? 10. 90 मध्ये किती मिळवले तर 100 येईल? 10 येईल. म्हणजे आपल्याला काय पाहायचंय? 10 उत्तर कुठं आहे? 10 कोणत्या पर्यायाच्या ठिकाणी लिहिलेलं आहे? 10 एकक. पहा, 100रातून किती वजा करावेत म्हणजे उत्तर 9 दशक येईल. 100रातून 10 एकक जर वजा केले म्हणजे 10 वजा केले तर 9 दशक म्हणजे 90 येईल. लक्षात ठेवा, इथे लिहितो मी. 100 मधून 10 वजा केले तर किती येईल? 90 येईल. म्हणजे 9 दशक म्हणजे 90 येईल. त्यानंतर 1 दशक. पहा, पर्याय क्रमांक 2 मध्ये काय आहे? 1 दशक म्हणजेच किती? 10. 100रातून 1 दशक वजा केले म्हणजेच उत्तर किती येईल? 90 येईल. म्हणजे 9 दशक येईल. पर्याय 1 व 2 आता 90 आलं, 90 आलं. म्हणजेच काय हो? पर्याय क्रमांक 1 व 2 दोन्ही बरोबर आहेत. इथे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. म्हणजेच हा पर्याय आपला होऊ शकतो. यापैकी नाही, हा पर्याय होऊ शकणार नाही. म्हणून योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न तुमच्या समोर प्रश्न 22वा. 4 दशक अधिक किती एकक बरोबर 45. किती सोपा प्रश्न आहे. 4 दशक मध्ये किती एकक मिळवल्यानंतर 45 होतं? थोडं छोटं करतो म्हणजे आपल्याला पुढचा पर्याय दिसेल. पर्याय 1 4, 2 ला 3, पर्याय क्रमांक 3 5 आणि पर्याय क्रमांक 4 6. 4 दशक मध्ये किती मिळवल्यानंतर 45 येईल? पहा, 4 दशक मध्ये 4 मिळवले 44 होतं. ओके. 4 दशक मध्ये 3 मिळवले 43 होतं. ओके. त्यानंतर पुढचा पर्याय काय आहे पहा. 4 दशक मध्ये 5 मिळवलं 45 येतं आणि 4 दशक मध्ये 6 मिळवलं 46 येतं. आपल्याला उत्तर काय पाहिजे? 45. 4 दशक मध्ये 5 एकक मिळवलं तर 45 येतं आणि म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. खूप छान. बरेच विद्यार्थी खूप छान उत्तरे देत आहेत. तुम्हाला समजत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर खाली लाईकचं बटन आहे. आपल्या आई-वडिलांना विचारा लाईकचं बटन कुठं आहे? गोवर्धन शिंदे सरांचं. तुम्हाला जर आवडत असेल शिकवणं, तर लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या भागामध्ये हा घटक अत्यंत सोप्या भाषेमध्ये घेतलेला आहे. माझी भाषा तुम्हाला समजत असेल, माझा व्हिडिओ, माझं शिकवणं आवडत असेल, तर लाईक करायला विसरू नका आणि पुढचे क्लास मिळवण्यासाठी, त्या पुढच्या क्लासची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपल्या आई-वडिलांना सांगून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. ओके. सबस्क्राईबचं बटन कुठे आहे ते पहा आणि सबस्क्राईब करून ठेवा. पुढे एक घंटीचं बटन असतं. ते घंटीचं बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे क्लासची नोटिफिकेशन सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर आधारित एक ऑनलाईन टेस्ट सुद्धा आपण सोडवणार आहोत. म्हणजेच हे प्रश्न तर तुम्हाला समजलेलेच आहेत. यावर आधारित अशाच पद्धतीचे प्रश्न टेस्टमध्ये असणार आहेत आणि हा घटक किती समजला हे तुम्हाला टेस्ट सोडवल्यानंतर कळेल. आणि म्हणून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती टेस्ट पाठवणार आहे. तसेच आपल्या ग्रुपवर सुद्धा ती टेस्ट दिली जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ग्रुपवर नाहीत, WhatsApp ग्रुपवर नाहीत, त्यांनी या माझ्या WhatsApp क्रमांकावर संपर्क साधा. 86 68 83 31 72 या WhatsApp क्रमांकावर आपलं नाव, तालुका, जिल्हा आणि वर्ग जर पाठवला तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या वर्गाची लिंक दिली जाईल आणि आपणही या ग्रुपमध्ये जॉइन व्हा. आपणही नियमित क्लास करा आणि तुमच्या इतर मित्रांना पण पाठवा. अगदी हे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. BTS अर्थात भारत टॅलेंट सर्च परीक्षेसाठी तर अत्यंत उपयुक्त आहेच आहे आणि इतर परीक्षेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. गुड बाय. हॅव अ नाईस डे.